मालवण तालुक्यातील कुंभारमाठ देवली येथील शासकीय तंत्रनिकेतन नजीक सिद्धिविनायक पटांगणावर संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो। यंदा उत्सवाचं 14वं वर्ष असून यावर्षी येथील बाप्पा 7 दिवसांसाठी विराजमान झालाय। 7 दिवस या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत। संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून मागील 13वं वर्ष रेकोबा मित्रमंडळाच्या माध्यमातून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो। सोमवारी रात्री येथील गणपती बाप्पाचं डीजेच्या तालावर वाजत गाजत आगमन झालं। सोमवारी सकाळपासून येथील गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली। या ठिकाणी 7 दिवस विविध कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत। आजचं हे 14वं वर्ष आणि या 14व्या वर्षात आज 13 तारीख आणि या 13 तारखेपासून आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। यंदा लोकांच्या आग्रहाखातर म्हणण्यापेक्षा लोकांच्या नवसामुळे आणि या ठिकाणच्या प्रचितीमुळे गणपती बाप्पाच्या प्रचितीमुळे यंदा 7 वर्ष या ठिकाणी 7 दिवस या ठिकाणी कार्यक्रम करण्याचं ठरलेलं आहे। पहिली 4 दिवस दशावतारी नाटकं, 5व्या दिवशी डबलबारी, 5व्या दिवशी रेकॉर्ड डान्स आणि 6व्या दिवशी डबलबारी आणि 7व्या दिवशी गणपतीचं बाप्पाचं विसर्जन अशा प्रकारचे ह्या ठिकाणी कार्यक्रम, त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी योजलेले आहेत। सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की ह्या धार्मिक कार्यक्रमाला त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाला दशावतारी नाटकाला प्रत्येकाने आपली उपस्थिती दाखवावी। या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं जेणेकरून या गणपती बाप्पापासून प्रत्येकाच्या जीवनात सुखाचे दिवस जावेत, समृद्धी, भरभराटी, पैशावर पैसा, कीर्तिमान अभय प्रत्येकाला लाभावा। ह्या निमित्तानं प्रत्येकानं आपलं ह्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं। प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा नक्कीच हा गणपती बाप्पा परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। सदैव या ठिकाणी संजय लुडबे भाविक मित्रमंडळ भक्तजन या ठिकाणी असणारे प्रत्येक रेकोबा मित्रमंडळ भक्तजन प्रत्येकजण या ठिकाणी अतुनात या ठिकाणी प्रयत्न करून आपल्या या ठिकाणी 7 दिवस तो कार्यक्रम करतात। कुठल्याही प्रकारची मनात आशा किंवा निराशा न बाळगता या ठिकाणी बाप्पाच्या सेवा करण्यासाठी प्रत्येकजण तत्पर होतात। त्यांच्या जीवनात सदैव सुखाची प्राप्ती हा गणपती बाप्पा नक्कीच करेल। कुंभारमाठ येथील वायरीचा राजा हा नवसाला पावणारा बाप्पा म्हणून परिसरात ओळखला जातो। त्यामुळे येथे भाविकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते। यंदा 7 दिवस माघी गणेश येथे विराजमान होणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन संजय लुडबे, सौ संजीवनी लुडबे आणि मंदार लुडबे यांनी केलंय। कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण।